नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि लताबाई मंदिरात असतात तेव्हा जानकी आता लताबाई समोर हात जोडते आणि लताबाईला म्हणते की लताबाई प्लीज, इतक्या वर्ष मी माझ्या आईला आठवणीत अगदी झुरून गेले. इतक्या दिवसापासून मी माझ्या आईची वाट पाहते आणि मला असं वाटतं की खरंच जो काही क्षण आहे, ज्या वेळेची मी वाट पाहत होते, तो क्षण माझा आज मात्र माझ्या जवळ डोळ्यासमोर उभा आहे. तर ते सत्य मला आता कळणार आहे की माझी आई कोण आहे. तेव्हा आता लताबाईचे डोळे तर भरून येतातच, परंतु आता जानकीचे हे शब्द ऐकून तिला हसू सुद्धा येते, आनंद होतो. त्यामुळे हे बघा लताबाई, आज मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु प्लीज मला सांगा की माझी आई कोण आहे. मी तुमच्या पाय पडते की मला सांगा की माझी आई कोण आहे. म्हणून जानकी आता रडतच लताबाईचे पाय धरते. तेव्हा आता लताबाई तर खूप रडत असते. आता आपल्या लेकीने आपले पाय सुद्धा धरले आणि ते पण देवाच्या दारात. लताबाईला खूप असं म्हणजे वाईट वाटते. जानकी आता लताबाईचे पाय सोडायला तयार नसते की हे बघा, जोपर्यंत तुम्ही मला माझ्या आईचं नाव, गाव, कुठे राहते हे सांगत नाही, तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार. तेव्हा आता जानकीने पाय तर पकडलेले असतात, पण लताबाई रडतच म्हणते की जानकी हे बघ, मीच तुझी ती आभागी आई आहे. जानकी, मीच तुझी आई आहे. हे ऐकल्यानंतर जानकीच्या आता कानामध्ये आता आवाज घुमतात. जानकीला आता एक वेगळाच धक्का बसतो, पायाखालची जमीन सरकते, आकाशामध्ये विजेंचा कडकडाट होतो आणि जानकीला आता धक्क्याने जानकी आता वर डोकं करून आता लताबाईकडे बघत असते. तर लताबाई रडत म्हणते की हो जानकी, मीच तुझी ती आभागी आई आहे ग. तेव्हा आता लताबाई जानकीला धरून उभं करते. तेव्हा आता जानकी पाहतच असते. जानकीला आता एक प्रकारचा शॉक बसलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश धावतच आता सारंगच्या रूमकडे येतो. आता लाथेने तो दरवाजा उघडतो एक लाथ देऊन आणि आत येतो. सारंगची गचंडी धरतो. सारंग खूपच घाबरतच विचारतो की दादा काय झाले. ऋषिकेश रागाने विचारतो की जानकी कुठे आहे, सांग लवकर, जानकी कुठे आहे. तेव्हा सारंग घाबरतच म्हणतो की दादा, अरे मला नाही माहिती की जानकी बहिणी कुठे आहे ते. तेव्हा ऋषिकेश रागाने म्हणतो की अरे असं कसं तुला माहिती नाही, कारण आई आणि नानांना तर तूच सांगितले होते की जानकी तिच्या मैत्रिणीकडे गेली म्हणून. तेव्हा सारंग घाबरतच मम करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की हो मीच सांगितलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल म्हणून. आता ऋषिकेश खूप असा चिडतो. हे बघ, मला आता खरं सांग, नाही तर मागच्या वेळेस जो काही तुला खोटं मारण्याचा तू कांगावा केला होता, यावेळेस मात्र मी तुला खरंच अगदी म्हणजे मारेल. तुला अगदी सर्व काही आता खरं सांगावंच लागेल, नाहीतर तुला खरा मार खावा लागेल. अरे जानकीचं जाऊन दे, परंतु ऐश्वर्या कुठे आहे, ऐश्वर्या कुठे गेली ते अगोदर सांग. सारंग पूर्णपणे घाबरून जातो. सारंग आता म्हणतो की मला नाही माहिती. तेव्हा आता ऋषिकेश त्याची गचंडी धरतो, त्याची कॉलर पकडून त्याला अगदी धमकावून विचारतो की मला एक गोष्ट सांग, ऐश्वर्या कुठे आहे, सांग लवकर, नाही तर हे पग चांगला मार खाशील. तेव्हा आता ऋषिकेश चांगलाच आता सारंगला चोपत असतो. तर खाली आई आणि नाना असतात. तर त्या दोघांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचतो की नक्की आता काय झालं असेल. म्हणूनच धावतच आता आई आणि नाना आत यायला निघतात. तर ऋषिकेश आता सारंगची गचंडी धरून त्याला चांगला मार देतो आणि म्हणतो की मला चांगलं माहिती आहे की नक्की हा सर्व कारस्थान आहे तर ते तुझे आहे. तर या सगळ्या कारस्थानामागे तुझी ती ऐश्वर्या तर आहे आणि तू तुझी साथ देतो. तेव्हा आता हा सारंग अगदी जोरजोराने ओरडतो की नाना मला वाचवा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे मला सगळं माहिती आहे की त्या बाईला घरात घेऊन येणारी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको ऐश्वर्याच आहे. हे सर्व कारस्थान ती स्वतःच करते आणि हे फक्त त्या बाईला तर घरात घेऊन आले, परंतु तिला खोटे बनवून अगदी जे काही पोलीस आले होते तर ते पोलीस सुद्धा त्या बाईला अगदी घेऊन गेले, तर ते पोलीस नव्हते, खोटे पोलीस होते आणि हे सर्व त्या ऐश्वर्याचेच कारस्थान आहे, तिचाच हा सर्व कारनामा आहे. त्यामुळे सांग मला ऐश्वर्या कुठे आहे, सांग लवकर, सांग ऐश्वर्या कुठे आहे. तर तेवढ्यात आता आई आणि नाना आत येतात. त्यांना हे सर्व बघून आता धक्काच बसतो. नाना आता त्या दोघांना आता एकमेकांना सोडवत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय ऋषिकेश, अरे काय, कुठे गेली ऐश्वर्या, तू का असं सारंगला अगदी धरतो. तेव्हा आता लगेच नाना त्यांना सोडतात. ऋषिकेश आता अगदी रागाने त्याला सोडून देतो. तर सारंग बेडवर पडतो. तेव्हा आता सुमित्रा आहे तर ती ऋषिकेशवर चिडते. ऋषिकेश, काय हे वागणं तुझं. तेव्हा आता नाना सुद्धा विचारतात की ऋषिकेश, अरे काय झालं, तू काय इतका चिडला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई आणि नाना हे बघा, जानकी सापडत नाही आणि ती ऐश्वर्या सुद्धा घरात नाही आणि ह्या सारंगला माहिती आहे की ऐश्वर्या कुठे आहे म्हणून, आणि तो तर सांगायला तयार नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तू आणि जानकी तर एकत्रच पोलीस स्टेशनला गेले होते,
तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, परंतु तेथे गेल्यानंतर आम्हाला समजले की लताबाईला घेऊन जाणारे पोलीस हे खरे नव्हते. तेव्हा आता सुमित्रा आणि नानांना धक्का बसतो. नाना विचारतात की काय ऋषिकेश, पोलीस खोटे होते? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नाना, ते पोलीस खोटे आले होते आणि हा सगळा प्लॅन त्या ऐश्वर्याचा आहे. सारंगला याबद्दल सर्व माहिती आहे आणि त्याला अगोदरच माहिती होते. तर सारंग ओरडतो की मला नाही माहिती, आता खोटं बोलतो. तेव्हा आता पुन्हा खोटं बोलतो आणि म्हणतो की आई, हे फक्त ऐश्वर्या मला जाताना एवढंच म्हणाले की त्या त्यांच्या आईकडे जातात म्हणून, आणि हा दादा आहे ना, तर तो खोटे खोटे आरोप माझ्या बायकोवर करतो. तेव्हा आता ऋषिकेश रागाने सारंगला विचारतो की म्हणजे तू आणि ऐश्वर्याने काहीच केले नाही तर? परंतु आता सारंग नाही म्हणतो. तर ऋषिकेश म्हणतो की एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव सारंग, जर माझ्या जानकीला काही झाले तर मी कुणालाच सोडणार नाही, हे लक्षात ठेव, कळले ना तुला आता हे सर्व? आणि तेवढ्यात आता ऋषिकेश रागानेच बाहेर निघून जातो. आता आई आणि नाना यांना सुद्धा खूप टेन्शन येते. सारंग आता रडण्याचं नाटक करून तेथे खाली बसतो. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडे मंदिरात असते आणि तिने जे माणसं तिचे बोलावलेले आहे तर ते माणसं तेथे येतात. म्हणजे ते खोटं जे काही पोलीस बनून आलेला असतो तो संपत तो जर तो तेथे येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा, तुम्ही जी पुडी मला सांगितलेली होती यात ते गुंगीचं औषध आहे. तेव्हा ऐश्वर्या मात्र त्याला तर तेथून जायला सांगते. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं जानकी, मीच तुझी आई आहे. तर आता जानकीचा विश्वास नसतो. जानकी म्हणते की नाही लताबाई, तुम्ही माझ्या आई कधीही असू शकत नाही. तेव्हा आता लताबाई तो जो काही आपल्या कमरेला तो फोटो आणि जे काही अजून तिच्या आठवणी आहेत तर तो फोटो काढते. तेव्हा आता तो फोटो दाखवून म्हणते की हे बघ, हा फोटो आणि जो काही त्यातील अर्धा माझा आहे तर ते फोटोतील एक भाग मी माझ्याकडे घेऊन गेले होते आणि तो अर्धा फोटो तुझ्याकडे होता. त्यामुळे आता एक विचार करून सांग की हा फोटो तुझ्या आईकडेच असणार ना ग? तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हा फोटो माझ्या आईकडेच असणार आणि नक्कीच काहीतरी तुम्ही कारस्थान केलं असेल. आणि हे बघा, जर हा फोटोचा अर्धा भाग कुठल्याही स्त्रीने जर माझ्याकडे आणून दिला असता तुमच्या व्यतिरिक्त, तरी सुद्धा मी डोळे झाकून विश्वास ठेवला असता की ती माझी आई आहे म्हणून. परंतु मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू, कारण अगोदर तुम्ही ऋषिकेशच्या आई म्हटला होतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की लताबाई, ह्या फोटोचा अर्धा भाग मला कुणाकडे सापडला हे तुम्हाला माहिती आहे का? ऐश्वर्याकडे हा फोटोचा मला अर्धा भाग सापडला आणि तिच्याकडून मात्र हा फोटो मी मिळवला, जपून ठेवला होता माझ्या उशीखाली आणि उशीखालून तो गायब झाला होता. तो तेथून गायब झाला आणि आता तो कुणाकडे आहे तर तो तुमच्याकडे. मग कसा मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि का ठेवायचा? आणि हे बघा लताबाई, अहो तुम्ही जेव्हापासून माझ्या घरात आलात तेव्हा काय काय किती खोटं बोललात हे मला सर्व माहिती आहे आणि तुमची अपेक्षा आहे की मी तुमच्यावर विश्वास ठेवू. आणि काय म्हणलात तुम्ही माझ्या आई आहात का? मग तुम्ही कुणाकुणाशी आणि काय काय अजून नातं जोडणार आहे ते मला सांगा. अगोदर नानासाहेबांच्या बायको झालात, मग ऋषिकेशची पार्वती आई म्हणून झालात आणि तर स्वतःला सिद्ध सुद्धा करून तुम्ही दाखवले आणि आता तर काय म्हणतात की तुम्ही माझ्या आई आहात. काहीच कसं वाटत नाही लताबाई तुम्हाला? स्वतःचं खोटं लपवण्यासाठी तुम्ही इतकं खोटं बोलतात. तेव्हा आता लताबाई खूप रडत असते. लताबाईला आता हेच कळत नाही की जानकीला कसे मी सिद्ध करू, कारण या अगोदर खूप खोटं मी वागले, त्यामुळे जानकीचं सुद्धा बरोबर आहे. कशी ती माझ्यावर विश्वास ठेवणार? तर त्यावर आता जानकी पुढे म्हणते, लताबाई तुम्हाला खोटं अगदी जे काही आहे तर ते शेवटी मी ठरवलेलंच आहे, परंतु तुम्ही अजून किती जणांच्या भावना दुखावणार आहात आणि त्यासाठी खोटं बोलणार आहात ते मला सांगा. आई म्हणजे एक प्रत्येक मुलासाठी हळवा विषय असतो, प्रत्येक मुलासाठी तो एक हळवा कोपरा असतो. त्यात मी आणि ऋषिकेश आम्ही दोघांनी सुद्धा आमच्या आईंना लहानपणी गमावले. आम्हाला सुद्धा हेच वाटत होतं की आपली आई आमच्या सोबत असायला हवी होती. जेव्हा मी शाळेमध्ये होते आणि कॉलेजमध्ये होते तेव्हा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली आई आपल्या सोबत का नाही ह्याच विचारात आता आयुष्य जगत आले. आणि हे बघा लताबाई, आई गमावलेला माणूस कधीही मनाने मोठा होत नसतो. त्याचं मन कायम हे एका लहान लेकरासारखंच असतं. आई हा शब्द फक्त कानावर पडला तर त्याचं मन सुद्धा एका लहान मुलासारखं होतं, अगदी तळमळ होते त्याच्या जीवाची. तेव्हा आता लताबाई खूपच रडत असते. आता जानकीला कसे पटवून देऊ की खरंच मीच तिची ती आभागी आई आहे? तर जानकी म्हणते की हे बघा, तसंच तुम्ही आम्हाला नाही तर आमच्यातील लहान लेकराला रडवलं. मला आई नव्हती, परंतु मला इतकं माहिती आहे की आई अशी नसते. परंतु मी तुम्हाला हे सर्व खात्रीने सांगू शकते की कारण तुमच्या स्वतःचं असं कोणीच नाही, कारण तुमच्यासारखी बाई कधीही आई नाही होऊ शकत. तेव्हा आता हे बघा, ऋषिकेश मला एकदा खरंच म्हणाले होते की जानकी हे बघ, जर ही खरंच माझी पार्वती आई असेल तर मात्र खरंच माझ्यासारखा भाग्यवान माणूस कोणी
कोणीच नसेल, परंतु तुम्ही तर काय केलं, तुम्ही तर माझ्या नवऱ्याला फसवले. तेव्हा आता जानकी सुद्धा खूप रडत असते आणि लताबाई सुद्धा, माझा भोळा भावडा नवरा तुम्हाला पार्वती आई समजत होता. जेव्हा तुमचा खोटा हा चेहरा सगळ्यांच्या समोर आला तेव्हा तर तुम्ही काय म्हणतात स्वतःला वाचवण्यासाठी की मी तुझी आई आहे जानकी. आता मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा की तुम्ही माझी आई आहात म्हणून. तेव्हा आता लताबाई खूप रडतच म्हणते की जानकी नको ठेवू विश्वास, नको माझ्यावर विश्वास ठेवू, परंतु एका आईने आपल्या मुलीसाठी जे जे काही करायला हवे होते त्यातील मी खरंच काही केलेले नाही, कारण माझ्यासारखी बाई आता कधीही आई बनवण्याच्या लायकीची नाही. आई या शब्दाला मी कलंक आहे म्हणून तू मला आई म्हणू नकोस. नाटकात मी जेव्हा काम करायला सुरुवात केली होती तेथील एका माणसाने म्हणजे तुझ्या वडिलांनी मला फसवलं, माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करून मला फसवलं. तुझ्यासारखं गोंडस पोर माझ्या पदरामध्ये टाकून तो मला सोडून निघून गेला आणि तुझा सुद्धा त्याने विचार केला नाही. आई तर मी झाले होते, परंतु आई पण मात्र अंगामध्ये भिनलं नव्हतं. तुझं असणं हे मला मान्य नव्हतं, म्हणून शेवटी मी तुला आश्रमात नेलं. मी तुला मधुहोनच्या आश्रमात नेले. आता मधुहोनच्या आश्रमात म्हटल्यानंतर जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की कुणाच्या आश्रमात नेले, तर मधुहोनच्या आश्रमात नेले. तेव्हा आता तोपर्यंत आता ही ऐश्वर्या जी काही गुंगी येण्याची जी पावडर आहे तर ते गुंगी येण्याची औषधाची पावडर मात्र जो शिऱ्याचा प्रसाद आहे तर त्या प्रसादात कालवते. तेव्हा आता त्या शिऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर ऐश्वर्या स्वतःला म्हणते की जानकी अगं तू इथे आली आहेस खरी, परंतु जेव्हा तू हा शिऱ्याचा प्रसाद खाशील तेव्हा मात्र तुला कायमची शांत झोप लागेल, इतकी शांत झोप लागेल की तेव्हा तू वर सुद्धा जाऊ शकते. म्हणून ऐश्वर्या आता तो शिऱ्याचा प्रसाद आहे तर तो एका द्रोणामध्ये तेथेच ठेवून देते. त्यानंतर आता लगेच ती बाजूला जाऊन लपते आणि ह्या दोघींचं नेमकं काय सुरू आहे ते सर्व चोरून पाहत असते. तर आता जानकी ही लताबाईला विचारते की मधुहोनच्या आश्रमात. तेव्हा लताबाई म्हणते की हो मला आठवते, मी तुला नवीन कपडे घालून तयार केलं होतं, नुकतीच तू चालायला लागली होती ग, आणि तेव्हा मात्र मी तुला शेवटचा अगदी शिऱ्याचा घास खाऊ घातला आणि तुला मधुहोनच्या आश्रमात नेऊन सोडले. तेव्हा आता जानकी म्हणते की परंतु हे सर्व मला काहीच कसे आठवत नाही. तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं तुला कसं आठवेल, तुला फक्त अगदी असे दात आले होते आणि तुला मी तिथे सोडले आणि तेथून मी निघून गेले. परंतु आज मात्र मी तुझी शपथ घेऊन सांगते की त्यानंतर जेव्हा मी तुला आश्रमात सोडले त्या दिवसापासून शेजारची जी उशी होते तर ती उशी घेऊन मात्र मी तिला थोपटत होते. तू गेल्यानंतर मला 1-2 जागी कामं मिळाली. अगं मला पोटासाठी 2 पैसे सुद्धा आलेत, परंतु तुझी आठवण तर रोज मला सतावत राहायची. 4-5 वर्ष माझे गेली असतील आणि त्यानंतर मात्र मी मनाशी पक्क ठरवलं आणि मी तुला न्यायला आले होते, परंतु जानकी लगेच त्याच्या अगोदर म्हणते तुम्ही शेवटी मला नाहीच नेले ना, का मला तुम्ही नेलं नाही असे आता जानकी विचारते. तेव्हा आता लताबाई म्हणते की कारण अगं तू तर तेथे छान रोळली होती आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की मधुभाऊ मात्र अगदी सर्व मुलींच्या वेण्या घालून देत होते. संध्याकाळ झाली होती आणि तू आणि एक दुसरी मुलगी तुळशीजवळ उभ्या राहून दिवा लावत होत्या आणि शिवम करीतो म्हणत होतात आणि हे बघ मला तेव्हा तेथे दिसत होतं की तुला जे काही संस्कार मिळतात तर ते खूप चांगले मिळतात. जे संस्कार तुला तेथे मिळत होते ते संस्कार मी तुला नव्हते देऊ शकत. त्यानंतर सुद्धा मी 1-2दा तेथे येऊन गेले होते. एकदा तर तुझ्या मापाचा स्वेटर सुद्धा मी विणला होता आणि तो स्वेटर मी द्यायला आले होते, पण तरी सुद्धा. तेव्हा आता जानकी विचारते की तरी काय, तर आता लताबाई रडत म्हणते की अगं तेव्हा तर तू तिथे जे मुली होत्या तर त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि त्यांच्याशी खेळण्यात इतकी रंगली होती आणि हे बघ तेव्हा तर खरंच मी तुझ्या जवळ आली होती आणि तिच्याकडे शाल होती तर ती शाल घेऊन मी तुला पांघरलंस आणि तू तिचं नाव घेऊन तिला थँक्यू सुद्धा म्हणालीस. हे सर्व मी ऐकलं होतं. तेव्हा आता जानकी विचारते की ती मुलगी कोण होती, तिचं नाव काय होतं. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो तिचं नाव होतं सायली. आता सायली म्हणल्यानंतर आता जानकीची खात्री पडते आणि लताबाई पुढे म्हणते की अगं त्यानंतर मी कधीही तिकडे परत आले नाही, कारण माझ्या मुलीची काळजी घेणारी माणसं तिला भेटली होती आणि तिला भेटत राहतील याची मी खात्री स्वतःशी बाळगली आणि तेथून कायमची निघून गेले. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यातून खूप असे पाणी येत असते. लताबाई पुढे रडत म्हणते की तुझ्या आठवणीवरच मी आता जगत राहिले. तेव्हा आता जानकीची खात्री पडते की नक्की ह्याच आपल्या आई आहेत म्हणून जानकीच्या डोळ्यात आता पाणी येत असते. आता लताबाई पुढे म्हणते की जानकी हे बघ मी तुला इतकं सर्व काही सांगितले तरी सुद्धा तुला हे सर्व खोटं वाटत असेल तर तू एक काम कर, तू मधुहूंना फोन करून हे सर्व विचारून घे, कारण जेव्हा अमावस्या होते तर ते अमावस्येच्या रात्री सकाळीक 6 वाजता मी तुला अगदी रगीने चेहरा झाकलेली एक लहान मुलगी सोडून एक बाई तिथून गेली होती आणि तेव्हा मात्र मी तुला पांढरा फ्रॉक घातलेला होता आणि तुझं नाव त्यांनी जानकी ठेवलं होतं. विचार तू त्यांना, विचार जानकी, तू त्यांना हे सर्व विचारू शकते.
सरकते तेव्हा आता जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. जानकी लगेच आपला जो मोबाईल तिथे खाली पडलेला आहे तर तो मोबाईल उचलते आणि मधुभाऊंना फोन करते. तर आता मधुभाऊंना फोन केल्यानंतर आता मधुभाऊ विचारतात की जानकी अगं काय झालं, बोल ना बेटा. तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि विचारते की मधुभाऊ तुम्ही कसे आहात. तेव्हा आता मधुभाऊ खुश होऊन म्हणतात की देवाच्या कृपेने जानकी अगं आता तर मी बरा आहे. तेव्हा आता जानकी विचारते की मधुभाऊ मी तुम्हाला आश्रमाच्या दाराशी सापडले होते. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की अगं दारात नाही, तुळशी वृंदावन आहे ना तर तेथे तुझी आई मला माझ्या हाती तुला सोपवून गेली होती. आणि काय ग जानकी अगं हे सर्व तर मी तुला एकदा सांगितलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो पण अगं मी तुम्हाला सकाळी सापडले होते ना. तर मधुभाऊ म्हणतात की अगं सकाळी नाही, तुम्हाला संध्याकाळी सापडली होती. दिवे लागण्याची वेळ होती आणि मला आठवते की त्या दिवशी पिठोरी अमावस्या होती आणि जेव्हा मी दिवा घेऊन तुळशीजवळ आलो होतो तेव्हा मी तेथे पाहिलं तर एक बाई अशी चेहरा झाकून उभी होती. पांढरा शुभ्र अगदी फ्रॉक घातलेला गोबऱ्या गालाच्या तुला माझ्या हाती सोपून ती बाई निघून गेली. मी त्यांना हाका मारण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु बहुधा त्या घाईत होत्या. पण मी तुला घेऊन जेव्हा आत आलो परंतु अगं जानकी मला एक गोष्ट सांग, परंतु आज मात्र तू हे सर्व का विचारते, काय झाले अचानक तू हे सर्व का विचारते. तर आता जानकी म्हणते की असंच मधुभाऊ असेच, मी तुम्हाला नंतर कॉल करते असे बोलून रडतच जानकी आता फोन ठेवते. तेव्हा आता लताबाई ही जानकी जवळ येते आणि जानकीला विचारते की पटली का तुझी खात्री आणि मिळाले का तुला आता जे काही मी सांगितलं होते ते जे काही क्षण जे काही वेळ आहे तर ती सर्व. आणि हे बघ अगं त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप खूप अशी वादळ आली आणि हे बघ अगं हे बरोबरच आहे की तुझ्या या आयुष्यामध्ये वादळ आणणारी तर सुद्धा मीच आहे. या सर्वाला मीच कारणीभूत आहे. आणि तू बरोबर म्हणालीस जाने आई विना लेकरू हे पोरकं असतं आणि लेकराशिवाय आई सुद्धा बाळा अनाथच असते. आणि हे बघ जानकी अगं तुझ्या नावासारख्याच तुला किती अंगणी परीक्षा द्याव्या लागल्यात, त्यासाठी तुझ्या या अनाथ आईला माफ कर ग बाळा. म्हणून आता लताबाई हात जोडते आणि खूप रडत असते, जानकीची माफी मागत असते. तेव्हा आता जानकीच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि जानकी आता लताबाईच्या हात धरते आणि खूप रडत असते. आता लताबाईच्या हात धरून ती गोडसा पापा घेते आणि अगदी जानकी आपल्या आईला डोळे भरून बघत असते. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते. काय करू आणि काय नाही, कशी मी आईला भेटू. आज आपल्या जानकीची ही अशी अवस्था झालेली असते. इतक्या दिवसातून अगदी आईसारखी तळमळ करणारी आज जानकीला तिची आई भेटलेली असते. आता आई हा शब्द ती जोरात अगदी ओरडतच म्हणते. आई आई म्हणत खूप रडते आणि घट्ट मिठी ती आता लताबाईला मारते आणि रडतच म्हणते की आई मी तुझी किती वाट बघितली ग. तेव्हा आता दोघी सुद्धा खूप एकमेकींना भेटून रडत असतात, एकमेकींच्या मिठीत येऊन. आज इतक्या वर्षांनी मायलेकी भेटलेले असतात. तेव्हा आता लताबाईला सुद्धा अगदी आनंद होतो आणि जानकीला सुद्धा अगदी आनंदाच्या अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत असतात. तेव्हा लताबाई जानकीचा हात धरते आणि महादेवाच्या पिंडीसमोर येते. आता महादेवाच्या पिंडीसमोर येऊन मात्र दोघी मनोभावाने देवाला हात जोडतात. त्यानंतर आता घरी खूप अंधार झालेला असतो पण जानकी अजूनपर्यंत आलेली नसते. ऋषिकेश, नाना आणि सुमित्रा वाट बघून अगदी जानकीची टेन्शन मध्ये येतात. जानकी कुठे गेली असेल, त्यांना आता जानकीची काळजी लागायला सुरुवात होते. सुमित्राला आता काही दम निघत नसतो. सुमित्रा म्हणते की आहो हे बघा आता मला काळजी वाटायला लागलेली आहे हो. जानकी अजून का आली नसेल आणि ती ऐश्वर्या सुद्धा ती सुद्धा घरात नाही, ती सुद्धा कुठे आहे. तर नाना म्हणतात की सुमित्रा जरा शांत हो तू. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की कशी शांत हो, आपल्याकडे हे बघा एक संपलं की लगेच दुसरं सुरू होतं, मला तर खरंच काही कळेनासे झालेले आहे. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे बघ तू पुन्हा एकदा जानकीला फोन कर बरं. तेव्हा ऋषिकेश लगेच जानकीला फोन करतो. तेव्हा आता जानकीचा मोबाईल हा बाजूला पडलेला असतो तर ऋषिकेश फोन करतो पण जानकी मात्र फोन उचलत नसते कारण आज इतक्या वर्षातून तिला तिची आई भेटलेली असते म्हणून जानकीचं कुठेही लक्ष नसते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय झाले ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की आई फोन अगदी वाजतोय परंतु उचलत नाही. आणि तेवढ्या तिथे ओवी सुद्धा धावतच येते आणि बाबांना म्हणजे ऋषिकेशला विचारते की बाबा आई कुठे आहे बरं. आता ऋषिकेश मुद्दाम ओवीला म्हणतो की बाळा हे बघ आई लवकरच येईल कारण ती तिच्या फ्रेंडकडे गेलेली आहे, मैत्रिणीकडे, तू जा बरं. तेव्हा आता ओवी धावतच आत जाते. तेव्हा ओवी आतमध्ये गेल्यानंतर ऋषिकेश आई आणि नानांना म्हणतो की जानकी तर फोन उचलत नाही, नक्की या वेळेला ती कुठे गेली असेल. त्यानंतर आता जानकी ही मंदिरात खूप खुश होते
आपली आई भेटलेली आहे म्हणून ती आता आईचे पाय दाबत असते. लताबाई सुद्धा खूप खुश असते. तेव्हा ती लताबाईला म्हणते की आई, माझा विश्वासच बसत नाही की माझी आई मला भेटली म्हणून, ते पण इतक्या वर्षानंतर. आई हे बघ वयात येताने बोहल्यावर उभं राहताना काय मला हेच वाटलं आज आई असती तर, परंतु आई तेव्हा मात्र तू नव्हतीस. आणि आई तुला माहिती आहे का, जेव्हा मला बक्षीस मिळाले होते की जेव्हा कॉलेजमध्ये मी पहिली आले होते तेव्हा प्रेमात पडून मी ऋषिकेशची लग्न केलं तेव्हा, सुमित्रा आईंना मी जेव्हा पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली तेव्हा, असंख्य कळा सुसून ओवीला जेव्हा मी जन्म दिला तेव्हा, आणि ओवीने पहिल्यांदा आई म्हणून मला हाक मारली तेव्हा तेव्हा आई मला प्रत्येक वेळेस तुझी आठवण आली ग. असं वाटलं की प्रत्येक क्षणामध्ये आई माझ्या सोबत होती आणि आपला हा आनंद मात्र आई सोबत वाटून घ्यायचा. परंतु आई, इतक्या दिवसापासून तू माझ्या समोर होती. खरंच मी तुला किती ओरडले, खूप काही बोलले, तुझ्याशी भांडले सुद्धा. त्यामुळे आई खरंच तू माझ्या समोर होती, पण तरी सुद्धा मी तुला ओळखू शकले नाही. आई तू मला प्लीज माफ कर. तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की जानकी नाही ग, अगं तू हे सर्व मुद्दाम नाही केलंस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई खरंच तुला तुझी शपथ घेऊन सांगते की आई, जेव्हा तू चहा पीत होती तेव्हा मात्र त्या चहामध्ये मी दगड टाकले नव्हते. आई तूच काय, परंतु इतर कोणीही जरी तिथे असते तर मी कधीही कुणाशी इतकं क्रूर कधीही वागत नाही. तेव्हा आता लताबाई तिचा गाल धरते आणि हो ग बबड्या, अगं खरंच माझी जानकी खूप सत्याची आणि गुणाची आहे. अगं तू कितीही ठरवले तरी सुद्धा वाईट नाही वागू शकणार ग बाळा. संकटाच्या वेळेस तुझा हात धीर खचत नाही आणि रागाच्या भरात सुद्धा तुझं वाईट पाऊल पडत नाही. खरंच मला अभिमान आहे जानकी, तू माझी मुलगी आहे याचा. म्हणून लताबाई अगदी आपल्या जानकीला गोंजारून अंजारून तिच्याचे कपाळावरून हात फिरवते मायेचा. खंत मात्र मला इतकी वाटते, वाईट मला इतकं वाटतं की माझ्यासारखी अगदी दगडाचं काळीज असणारी आई, बाई तुझी आई आहे त्याचं. आता लताबाईला खूप असं वाईट वाटतं, परंतु जानकी तिची समजूत घालत असते की हे बघ आई, तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, स्वतःच्या मनाला अगदी इतकं खचून घेऊ नकोस. अगं मी तुझी जानकी आहे ना, मग तू कशाला इतकी वाईट वाटून घेतेस. तुझ्यावर जी परिस्थिती आली होती तशी तू वागलीस. आज इतक्या वर्षातून मायलेकी एकमेकींना भेटतात आणि जानकीचा आईबद्दल जो काही म्हणजे लताबाईबद्दल गैरसमज झालेला असतो तो सगळा दूर होतो आणि अगदी मायेने आणि प्रेमाने एकमेकींशी त्या गप्पा करत असतात. इतक्या दिवसांच्या आठवणी एकमेकींना सांगत असतात. जानकीतील चांगुलपणाचं कौतुक आपली लताबाई करत असते आणि आज मात्र खऱ्या अर्थाने जानकी आणि लताबाई एकत्र येतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र हा श्रावणी सोमवार असतो आणि आता लताबाईच्या हातामध्ये तो शिऱ्याचा प्रसाद असतो, कारण त्या शिऱ्याच्या प्रसादामध्ये ह्या ऐश्वर्याने मात्र आता ही पावडर मिक्स केलेली असते की बेशुद्ध गुंगी येण्याची. तेव्हा मात्र आता जानकी आता तेथे बसलेली असते, तर लताबाई आता तो प्रसाद घेऊन येते. तो प्रसाद हातात घेऊन म्हणते की जानकी, अगं आज मात्र श्रावणी सोमवार आहे, माझ्या हाताने मात्र मी तुला आज हा शिऱ्याचा प्रसाद भरवेल. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, फक्त हा देवाचा प्रसाद नाही तर देवाचा संकेत आहे. म्हणून लताबाई आपल्या हाताने जानकीला तो प्रसाद भरवते, परंतु त्या प्रसादाने मात्र जानकीला गुंगी येते. जानकी मात्र आता लताबाईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते आणि तशीच झोपी जाते. परंतु आता ही ऐश्वर्या आहे तर ते लताबाईला तेथून किडनॅप करून घेऊन जाते आणि जेव्हा जानकीला जाग येते आणि जानकीला जाग आल्यानंतर जानकी लगेच आता आई तू कुठे आहेस म्हणून आईला शोधत असते आणि धावतच आता जानकी घरी येते. ऋषिकेशला आता म्हणत असते की ऋषिकेश, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या तेथेच उभी असते. आता ऋषिकेशला ती इतकी आनंदाची बातमी सांगणार असते, तोच लगेच आता इन्स्पेक्टर साहेब आणि आता काही पोलीस तेथे येतात. तेव्हा ते जानकीला म्हणतात की जानकी रणदिवे, तुमच्यावर आता लताबाई यांचा खुनाचा आरोप आहे आणि लताबाईच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. तेव्हा आता जानकी म्हणते की खून आणि आता जानकीच्या हातामध्ये बेड्या घातल्या जातात. जानकीला पोलिसांच्या गाडीतून घेऊन जात असतात, परंतु ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, पोलिसांकडे साक्षीदार असेल परंतु मी तुझ्या पाठीशी आहे, तू निर्दोष आहे, तू काही केलेले नाही यावर माझा विश्वास आहे. म्हणून आता जानकी सोबतच ऋषिकेश सुद्धा आता बाईकवरून मात्र जानकीच्या ज्या पोलीस गाडीत घेऊन तिला जात असतात, तर तेथे जानकीच्या अगदी बरोबरच असतो. आता या सगळ्यातून मात्र ऋषिकेश आपल्या जानकीची सुटका अगदी निर्दोष करणार असतो आणि लताबाईला जे काही ऐश्वर्याने किडनॅप केलेले आहे तर आता
जे ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा देऊन जानकी आणि ऋषिकेश एकत्र येत आता लताबाईला कसे ह्या संकटातून सोडवतात आणि ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा कशी देतात हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.